तुम्ही तुमच्या मुलाची तुलना इतर मुलाशी करता का? आणि तुम्ही जर असं करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. नमस्कार, मी वीणा वानखडे आणि तुम्ही पाहत आहात कुटुंब मंत्र. जेव्हा आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करतो, तेव्हा त्यांच्या मनावर काही मानसिक खोल परिणाम होऊ शकतात. त्यांच्या मनावर काही आघात होऊ शकतात. तर यामुळे काय होतं नेमकं ते आपण पाहूया. सर्वात पहिलं असं आहे, की जेव्हा आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करतो, जेव्हा आपण असं वाक्य सहज बोलून जातो, की "बघ, तो मुलगा तुझ्याच वर्गात आहे ना, तुझ्याच वयाचा आहे, तरीही किती चांगले मार्क्स मिळवतो, किती हुशार आहे." तेव्हा नकळतच आपण त्यांना मोटिव्हेट करत नाही, तर त्यांचा त्यामुळे आत्मविश्वास ढासळतो. दुसरं असं आहे, की त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड तयार होतो. तो असा, की मी इतरांपेक्षा कमी आहे. मी हे करूच शकणार नाही. आणि ही भावना त्यांच्या मनात पक्की बसते आणि ते स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू लागतात. तिसरं असं आहे, की जेव्हा आपण मुलांची तुलना अभ्यासाविषयी करतो, त्यामुळे त्यांना असं वाटतं, की अभ्यास जो आहे तो अतिशय त्रासदायक आहे. त्यांना अभ्यासाचा ताण वाटायला लागतो आणि ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. काही मुलं अभ्यास करतात, पण ते भीतीपोटी. पण मला सांगा, जर मुलांनी भीतीतून अभ्यास केला, तर तो चांगला होईल? जर मुलं आवडीने अभ्यास करतील, जेव्हा त्यांना त्या अभ्यासाची गोडी वाटेल, तेव्हा तो अभ्यासही चांगला होईल आणि त्यांना येणारे मार्क्स जे आहेत, ते पण चांगले राहतील. तर तुम्हाला ठरवायचं आहे, की तुम्हाला मुलाकडून भीतीतून अभ्यास करून घ्यायचा आहे, की त्याने तो आवडीने केला पाहिजे. चौथं असं आहे, की जेव्हा आपण मुलांची तुलना करतो, तेव्हा नकळतच मुलांचा असा गैरसमज तयार होतो, की आई-बाबा मला समजूनच घेत नाही. ही जी भावना आहे, की मला समजून घेत नाही, ही त्यांच्या मनावर बिंबली जाते आणि त्यामुळे होतं असं काय? होतं असं, की ते त्यांचे जे ताण आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या तुम्हाला सांगतच नाही आणि पालक आणि मुलं यामध्ये एक भावनिक अंतर तयार होतं. पहिले जो मुलगा घरी येऊन सगळ्या गोष्टी आईला सांगायचा, बाबांना सांगायचा, आता तोच मुलगा काहीच सांगत नाही. कारण त्याचा एकच समज आहे, की आई-बाबा मला समजून घेत नाही. 5वं असं आहे, की जेव्हा आपण त्या मुलाची तुलना इतर मुलाशी करतो, तर नकळतच ते मुलं काय करतात, की त्या मुलाबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण होते. त्या मुलाचा राग करायला लागतात. आपल्याला तर असं वाटतं, की हा मुलगा याच्याशी राहिल्यावर यात फरक पडेल. आपण त्यांच्या चांगल्यासाठीच करतो आणि त्यांच्या चांगल्यासाठीच म्हणतो. पण मुलांचं मन तसं नसतं. त्यांना तेवढी समज नसते ना. ते त्यांच्या बुद्धीनेच विचार करणार आणि नकळतच काय होते, की त्यां त्यांच्या मनात त्या मुलाबद्दल चीड निर्माण होते, राग निर्माण होतो. खरं सांगायचं झालं तर प्रत्येक मूल जे आहे, ते वेगळं आहे. प्रत्येक मुलाचा बुद्ध्यांक वेगळा आहे. प्रत्येक मूल वेगवेगळ्या वेगळ्या वातावरणात वाढलं आहे. प्रत्येकाच्या घरचं वातावरण वेगळं आहे. त्याला मिळणारा परिसर वेगळा आहे. मग या सर्वांचा परिणाम त्याच्यावर होतच असतो. मग आपल्याला तुलना ही इतरांशी नाही करायची आहे. आपल्याला आपल्या मुलांची तुलना ही इतरांशी नाही करायची आहे. तर आपल्याला तुलना करायची आहे. पण कशाची? की मागच्या परीक्षेत बाळा तुला एवढे मार्क्स होते. आता या परीक्षेत तुझे मार्क्स कसे वाढतील? हे बघ. आपल्याला त्याच्याशी तुलना करायची आहे.
मागच्या वेळेस जे केलं त्यात त्यांनी काय सुधारणा केली आणि त्याचं आउटपुट या वेळेस काय झालं आहे, काय आलं आहे, याकडे आपल्याला बघायचं आहे, की याकडे नाही, की त्याने तसं केलं, तू काय करतो आहेस? आपल्याला मागच्या परीक्षेपेक्षा, मागच्या गोष्टीपेक्षा आता येणाऱ्या भविष्यात चांगलं कसं बनता येईल याकडे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला मुलांचं भविष्य घडवायचं आहे. त्यांना मोटिवेट करायचं आहे. त्यांना कंपेअर करून त्यांचा आत्मविश्वास कमी करायचा नाही आहे. मला सांगा, तुमच्यापैकी किती जण माझ्याशी सहमत आहे? तुम्हाला माझं म्हणणं पटतं आहे का? आणि त्यासाठी तुम्ही काय कराल? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.